कसं आहे माहिती आहे का? आयुष्यात टायमिंग नावाचा जो प्रकार असतो ना, तो आमच्या बाबतीत जरा खतरनाक आहे. सांगते काय झालं ते. तर ही गोष्ट आहे 2019 2019 ची. सगळ्यांच्या आठवणीतलं वर्ष. डिसेंबर महिना, शणैचा जन्म झाला आणि अवघ्या 2 महिन्यातच आम्ही फेब्रुवारीमध्ये घाईघाईत त्याचा पासपोर्ट काढला. एवढंसं छोटंसं 2 महिन्याचं बाळ आणि अगदी 8 दिवसात आमचा पासपोर्ट हातात पण आला आणि आम्ही एक्झामही पास झालो आणि वाटलं आता चला ऑस्ट्रेलियाला निघायचं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मार्च 2020 उजाडलं आणि काय झालं तर अख्खं जग लॉक झालं. कोविड आला आणि आमच्या त्या चिमुकल्याच्या पासपोर्टवरचं विमान प्रवासाचं स्वप्न कपाटातच राहिलं. ते बाळ मोठं मोठं होत गेलं पण पासपोर्ट बिचारा कपाटात बसून एक्सपायर व्हायची वाट बघत होता. कसं बसं आम्ही ऑस्ट्रेलियात आलो 2024 मध्ये. इथे येऊन 1 वर्ष झालं नाही आणि अचानक आठवलं अरे ते 2 महिन्याच्या बाळाचा पासपोर्ट तर आता एक्सपायर झालाय. लगेच काही आम्हाला प्रवास करायचा नव्हता पण त्या बाळाचं 5 वर्ष पूर्ण होऊन गेले होते आणि त्याचा फोटो बदलला, चेहरा बदललाय आणि आता नवीन प्रोसेस आणि जर कुठे लगेच जायचं असेल तर काय करणार आणि पासपोर्ट खरं महत्वाचा आहेच आणि आता नवीन प्रोसेस करावी लागणार. इथे तर आम्हाला काहीच माहिती नाही. मग शोध मोहीम सुरू झाली आणि सिडनीमध्ये पॅरामट्टाला एक प्रायव्हेट ऑफिस मिळालं. कारण सरकारी ऑफिस बद्दल आम्ही चौकशी केली तर आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली नाही कारण प्रचंड गर्दी होती आणि मग प्रायव्हेट ऑफिसमध्ये जाऊन सगळी कागदपत्र दिली. थोडी धाकधूक होती कारण सगळे म्हणत होते की पासपोर्ट येण्यासाठी 4-5 महिने लागतात. बऱ्याच जणांचं आलं नव्हतं मे बी पण विश्वास ठेवा फक्त 2 महिन्यात नवीन पासपोर्ट घरपोच आलं. तेही डिसेंबर मध्येच अगदी त्याच्या 6व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच आणि आता तो सिडनीच्या हवेत मिरवायला मोकळा झालाय.